नमस्कार मित्रमंडळींनो, तर आज सकाळचे वाजले 6:30 आणि इकडे बघा शरड वरडायला लागले. ती मका ठेवायची आपल्याला. आता त्यांना मका ठेवून घेऊ. इथं मका आणली बाहेर आता ठेवायला, तर मका ठेवते आणि मका ठेवून झाल्यानंतर भांडी घरात नेते. भांडी घासली होती रात्रीची. आता सकाळ रात्री काय घासणंच झालं नाही, वारं कावदान सुटलं होतं, त्याच्यामुळे लाईट पण नव्हती. भांडी नाही ती घासली आणि आता घासली सकाळी. घरी सगळं शांत वातावरण आहे, कारण का मुलं सगळी खाली गेले ते आंब्याखाली. राधा आली आता मला हाका मारत. का ग राधा, कशाला ग? दोन तीन पिशव्या भरल्या. कशाने ग? लय पिकलेत का आंब? 2-3 पिशव्या भरल्या. यो रात्री वाऱ्या कावद्यामुळे लय पिशव्या भरल्या आंब्याच्या. आंब लय पडलं. एक पिशवी पाहिजे फक्त? बर, 4 पिशव्या होते त्या मग भरलेल्या. बर, एक अर्धी भरती का? बर, आता कुठली नेती का बाय पिशवी? राधा बघू, पिशवी घेऊन जा आणि पिकले आंबा ना. बर, पण आता तुम्हाला वजन येत नसतं. बर, पिकले घेऊन या, म्हणजे रस करते तुम्हाला. रसन बर, रसन चपाती करते गरम. तर राधा निघाली आता पिशवी घेऊन आंबा आणायला. दमानीचा पळत जाऊ नको, पडशील काय. बर, निघाली राधा आता आंबा आणायला. बर, लवकर या. आता सकाळ लागली मका ठेवायला. मका ठेवून मग स्वयंपाक करायला जाते, कारण का आज आत्या नाही, त्या आत्या गेलेले तिकडे जरा सावडायला. शरडांना ठेवली आता मका. तिथं पण एका बोकडाला मका ठेवली, तर लांब जाते ती पळून. कॅरेट भरून आंबे आणलेत सायकलीवर. खरं आंब्याला गावले का? हा, होय. बर, आता पिशवी आणायचं चालव काय मग? बर. तर इथं एक पिशवी, अर्ध कॅरेट आणि खाली अजून पिशव्या आहेत त्या भरलेल्या, ते आणायला चालले ते पोरं आता. तर इथं मुलं घेऊन आले ते आंबे पिशव्यामध्ये सायकलीवर, झेपाना त्यांना. बर, आजू नका. ती पण आहेत का? बघितलं की आहेत. तर आता आली मी किचन मध्ये. आज स्वयंपाक करायचा. किचन वाटा धुवून घेतलाय सगळा स्वच्छ. आणि आज आहे शनिवार, तर इथं मामाला शाबू भिजत घातला होता. आपण शाबू भिजलाय का बघू. शाबू चांगला भिजलाय. आता शाबू करून घेऊ पहिल्यांदा आणि मग बाकीचं बघूया. ठेवलंय दूध तापायला आता, आणि इकडे दूध तापस्तोपर्यंत इकडे शाबू करून घेते ह्या शेगडीवर. इथं दूध तापले. आता शेंगदाणे भाजायला घेते शाबूला.
शेंगदाणे भाजले. आता ह्याच्यामध्ये खलबत्त्यात घेते कारण का लाईट नाही. गावात झालं कुठे जास्त पण उशीर झाला बरं, त्याच्यामुळं कुठून घेते आता. शाबू होते, शाबू हलवत हलवत करायची आपल्याला वांग्याची भाजी. तर वांगी चिरून घेते, कोथिंबीर घेतली इथं निवडून धुवून. आणि चला आता करूया पटकन वांग्याची भाजी. आणि शाबू पण शाबू झाला आणि इथं टाकली वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी झाली. इथं जेवणामध्ये केले वांग्याची आमटी आणि रस आणि चपाती. तर इथं सगळी मुलं जण जेवायला बसलेत. आता मुलांना रस कसा झालाय? छान झालाय का? तर मुलांनी सकाळ सकाळ जाऊन आंबे आणले होते पिकले, रात्री वारे कावदानात पडले होते. छान झालाय ना मग रस? कुणाला आवडतो रस सगळ्यात जास्त? सगळ्यालाच आवडतो की. गोड आहे ना? खावा मग पोट भरून. हो मी एकदा खाऊन बघू. बर बघते की मी पण. कोणाच ताटात खाऊ सांगा बरं? तुझ्या. बर स्वयंपाक झालाय सगळा आणि आता मी चालली शेरड्यांना वैरण टाकायला. वैरण आणायची, शेरड्यांना टाकते आणि मग बाकीची कामं करायची आपल्याला. तर ह्या कडाला गिनगोर आपण कापलं होतं, कसलं फुटून आले चांगलं हिरवगार. तिकडलं घेऊन येते आता मी. शेरड्यांना वैरण टाकून झाली आताच. आपल्याला धुवायचे आता कपडे धुवून घेते आता. तर इथं कपडे धुवून झाले, ते शेरड्यांचं पण सगळं बघून झालंय. आणि आता 11 वाजले, त्या गुरं बांधली सावलीला. निघाली माळावर आता मी. मुलं घरीच ठेवायचे ते, आज ऊन भरपूर लागते. तर निघालोय आता माळावर. ऊन पण भरपूर पडले, पण काय करायचं, घरचं पण उरकत नाही. उशीर झाला की एकदा उशीरच होतं. ते आता माळावर आता सुरुवात करायची. वेल काढायला, गवत पण काढून घ्यायचं म्हणजे सगळं स्वच्छ दिसतंय. इकडचं एवढं झालंय आणि आता एवढं राहिलंय, काढून घ्यायचं आता पटकन. चला मग सुरुवात करूया. तर आता झाले 12:30 वाजले ते आता. आणि आपल्या सगळ्या रानातील वेल गोळा करून झाले ते आणि मोठमोठे ढिगारे घातलेले आहेत. थोडंसं शेळीला गवत काढले, ते घेऊन चालले आता मी घरी. तर घरी येऊन बराच वेळ झाला आणि दुपारच्या वाजल्याच्या 2. पाण्याची लाईट आली आता. इकडं मोटर चालू झाली आणि आपण लावले आता गिनीगोलावर पाणी. इकडून असं पाणी जाते गिनीगोलावर. तर इथं उन्हाचं खरबूज कापले खायला. खा की दादा, आवडते ना तुला? खा मग. गोड आहे का? हा. तर दुपारच्या वाजले ते 3 आणि गुरांना टाकायची आपल्याला वैरण. मोटरची फ्यूज गेले, मोटर बंद पडली. आता गुरांना वैरण टाकून घेते मी.
सगळ्या गुरांना वैरण टाकून झाली आता माझी. ऊन भरपूर पडले. 3:30 वाजले. अर्धा तास गेला टाकायला. 3:30 वाजले तरी ऊन भरपूर सांगितले आणि गदमत पण भरपूर सुटले. असं वाटतंय की पाऊस येईन संध्याकाळी. तर इथं 6 वाजले ते आणि वारं कावदान सुटले. वारं भरपूर सुटायला लागले आता. मुलं खेळत तिथं मुरघासावर. गुरं आणून बांधले ती इकडं. पाणी देऊन वैरण टाकली. सगळं झालं आता गुरांचं बघून आणि आपल्याला आता भरायची मुरघासाची एक बॅग शिल्लक राहिलेलं. तर मुलं खेळायला चालू आहे मुरघासामध्ये. कागद हातरलाय त्याच्यावर ना. चला तर इथं बॅलर भरून झाले. ते खालचा भरलाय. प्यायचं पाणी भरलंय. वरचा सुद्धा बॅलर भरलाय आत्ताच. आणि आपण चाललोय आता मुरघासाच्या बॅगा भरायला. एक बॅग राहिली होती तेवढी भरायची. इथं चले मी तेरी जलमी. बाल्यांदा आधी तुडवताय काय? इकडे चालू तुडवा ती काय भरायला. तेरी जलमी तेरी बाल्या उडवतोय. बालन राधे सोडवतोय आणि इकडे आज व्हिडिओ करतोय. लय मजा वाटते. हा नाचा बऱ्या सगळे. नाचा 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 लवकर. बॅग तुडवा नीट. काय बाय बाय तुडवा बडा बडा. राऊंड धर. पाय दुखते. राऊंड धरून तुडवा. कळा बाय तुम्हाला काम केलं किती पाय दुखते तरी. पैसे मिळतात. चला चला जत्राला द्यायला 50-50 रुपये द्यायचे. जा चला जत्राला. जत्राला 50-50 द्यायचे. उरका लोक पटा पटा पटा. भाऊ कोण लय तुडवतो त्याला पैसे इथं. बाल्या तुला संध्याकाळी फ्रुटी आणणार नाही बघ मी. बरं आईस्क्रीम आणणार नाही. उठा तुडवा पटा पटा. मग काय लागतंय. बरं आईस्क्रीम आणायचंय. पेप्सी. बर बाल्याला नाही. बाल्या खाली उतरला. बाल्याला आणायचं नाही काय सुद्धा. तर सगळा मुरघास भरून झालाय आपला. 5 टनाची बॅग पण भरली. आणि इकडं आता मी झाकून घ्यायला लागलोय कागदाने. गरजायला लागले. इजा लावायला लागले ते. आता इकडं एक बॅग झाकली आणि तिकडं न्यायला लागलो आता दुसऱ्याकडे बांधायला. 5 टनाची मग इजा लावायला लागले ते. आणि मुलं गेली घरी. सगळं शांत वातावरण झालं आता इथलं.
चला आता बॅगा बांधून घेऊ, एक राहिली तेवढी, आणि घरी जाऊ. 8 वाजल्या आणि पावसाने केली सुरुवात. पाऊस यायला लागलाय, विजा लावायला लागले, ते भरपूर मोठा पाऊस येणार असं वाटतंय. इकडे चालू आहे मुलांचं जेवण. काय केलं रे जेवायला? बर, बघायला लागले मुलगा तोडून.